मराठवाडा पावसाने झोडपून निघत असताना बीड जिल्ह्यामध्ये देखील खूप पाऊस झालेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता नदीकाठची दृश्य आहेत की कुठल्याही क्षणी पाणी वाढू शकतं. पण नागरिकांनी देखील थोडंसं सतर्क राहणे गरजेचे आहे. यामध्ये पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी सज्ज असून तरीही भरपूर लोक नदीचे पाणी पाहण्यासाठी येत आहेत, पण त्यांना पोलीस प्रशासन देखील सहकार्य करत आहे किंवा कोणी इकडे येऊ नये आणि नागरिकांनी देखील याचं थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे किंवा पाण्याकडे जास्तीत जास्त येऊ नये. रात्रीचा पाऊस 27 तारखेचा पाऊस खूप झाला होता बीड जिल्ह्यामध्ये, त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण की खूप पाणी आहे. आपण बिंदुसरा नदीला बिंदुसरा धरण हे संपूर्णतः भरलेले असून नदीचा जो डॅमकडील जो विसर्ग होणार आहे तो विसर्ग प्रचंड प्रमाणात वाढला असून या ठिकाणी खूप ही नदी वाहताना आपण पाहू शकता. या ठिकाणी खूप जवळपास संपूर्ण मराठवाडा सह बीड जिल्हा पावसाने खूप झोडपून निघाला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नद्या नाल्यांचे पाणी दुकानांनी शिरलेले आहे, घरांनी शिरलेले आहे, त्यामुळं नागरिकांचे जनजीवन देखील अस्तव्यस्त झाले आहे. त्यांचं प्रचंड नुकसान देखील घरांचे झालेले आहे. प्रचंड धांडेनगर असो, बीडमधील किंवा इकडचे जे मोमीनपुरा भागातील बऱ्याचशा घरांच्या भागे देखील पाणी आहे. थोडं नागरिकांनी देखील यामध्ये सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. कॅमेरामॅन मुकुंदीसह मी वैभव जैन, लोकाशा TV.